छुपा झेंडा अनाजी पंत। उद्धव ठाकरे भैयाजी जोशींवर कडाडले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मुंबईत अनेक भाषा आहेत, मुंबईची एक भाषा नाही, घाटकोपरची भाषा गुजराती आहे, मुंबईत राहणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केलं। मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत। या वक्तव्यानंतर विधानसभेत देखील गदारोळ झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं, मात्र पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दात भैयाजी जोशी यांना सुनावलं। काल या काळातील अनाजी पंत मराठी अमराठी असे विष काढून गेला। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत, पण महाराष्ट्रामध्ये फूट पाडणारे औरंगजेबाला मदत करणारे अनाजी पंत मात्र या जन्माला येत आहेत, यासारखे दुर्दैव असू शकत नाही, असा संताप ठाकरेंनी भैयाजी जोशी यांवर व्यक्त केला। आता हिंदुस्तान पाकिस्तान करत नाहीत, तर बटेंगे तो कटेंगे करतात। बटेंगे तो कटेंगे म्हणजे फक्त हिंदू मुस्लिम नाही, तर मराठी अमराठी, मराठीतही मराठे मराठेतर अशी वाटणी करून राज्य बळकवायचे। जे अनादीपंत आले होते त्यांना मी आव्हान देतोय, अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये, तामिळनाडू, कर्नाटक, बंगाल येथे करून दाखवावी। फक्त भाषा करून दाखवावीच नाही, तर तिथून सुखरूप येऊनही दाखवावे, असे आव्हान देखील ठाकरेंनी भैयाजी जोशी यांना केले। मराठी माणसाला गृहीत धरतात, मराठी माणूस दयाशील आहे, सहृदयी आहे, म्हणून कोणी यावं आणि टपली मारून जावं अशी ही पद्धत आहे, म्हणून मराठी माणसाला खिसगडीत धरत नाहीत। भाजपला वाटते मराठी माणूस आम्हाला मत देणार आहे। भाषावार राज्यांची रचना झाली, आता ही मुंबईची भाषावार गल्ली रचना करता की काय? तोडा फोडा आणि राज्य करा ही विकृती मानसिकता या निमित्ताने पुढे आली आहे, असे देखील ठाकरे यांनी म्हटलंय। राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा। उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री काल विधानसभेत बोलले की कोरटकर काय करताय, तो चिल्लर माणूस आहे। मग आता मुख्यमंत्र्यांनी बोलावं, भैयाजी काय करताय? जोशी हा चिल्लर माणूस आहे, नाहीतर त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांनी कारवाई करावी, नाही तर हे पाप त्यांनी मान्य करावं। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।